नमस्कार मंडळी, ॲस्ट्रो गाईड इंडियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाशिवरात्री ही ती पवित्र रात्र आहे जिथे शिव आणि शक्ती एकरूप होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या रात्री केलेले काही विशेष उपाय तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकतात. आजचा हा व्हिडिओ खूप युनिक आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे राशीनुसार कोणत्या गोष्टी अर्पण करायच्यात आणि धनप्राप्ती म्हणजे मनी फ्लो वाढवण्यासाठी कोणता एक गुप्त प्रयोग करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक पॉवरफुल सिक्रेट रिच्युअल सांगणार आहे. शिवकृपा आणि धनप्राप्तीसाठी उपाय जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. मित्रांनो, जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, कर्ज वाढलं असेल किंवा काम होऊनही फळ मिळत नसेल तर या महाशिवरात्रीला हा एक प्रयोग नक्की करा. एक तांब्याचा लोटा घ्या, त्यात थोडे काळे तीळ म्हणजे ब्लॅक सीसमे आणि थोडे अक्षता म्हणजे अखंड तांदूळ टाका. शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम नमः शिवायचा जाप करा. हे केल्याने तुमचा पितृदोष निवारण होतो आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. टिप: एक बेलपत्र उलटे व्हावं आणि त्याच्या देठावर एक हिरव्या मुगाचा दाणा ठेवा. हे कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी मानलं जातं. राशी भविष्यानुसार उपाय. आता पाहूया तुमच्या राशीनुसार तुम्ही शिवलिंगावर काय अर्पण करावे. मेष, एरीज, गुड मिश्रित जल अर्पण करा आणि लाल कन्हेरची फुलं वहा. वृषभ, टॉरस, दूध आणि दही वाहिल्याने मानसिक शांती मिळेल. अष्टगंधाचा लेप नक्की लावा. मिथुन, जेमिनाय, हिरव्या मुगाची डाळ आणि बेलपत्र अर्पण करा. कर्का, कॅन्सर, श्वेतचंदन आणि दूध वहावे, चंद्रमा बलवान होतो. सिंह, लिओ, मध आणि गुलाबाची फुले अर्पण करा, तुमचा प्रभाव वाढेल. कन्या, वर्धो, दुर्वा आणि हिरवी फुलं वाहिल्याने कार्यात यश मिळेल. तुला, लिब्रा, सुगंधित तेल अर्पण करा, वैभव आणि सुख समृद्धी येते. वृश्चिक, स्कॉर्पिओ, लाल चंदन आणि भस्म अर्पण करून महामृत्युंजय मंत्र म्हणा. धनु, सॅजिटेरियस, केशर मिश्रित दूध आणि पिवळ्या फुलांनी अभिषेक करा. मकर, कॅप्रिकॉर्न, शनिदोष निवारणासाठी काळे तीळ आणि शमीपत्र नक्की वहा. कुंभ, एक्वेरियस, उसाचा रस वाहिल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढते. मीन, पायसीज, केसर आणि पिवळ्या मिठाई अर्पण करा, शत्रुपीडा नष्ट होईल. महत्त्वाची माहिती: मध्यरात्रीचा दीपदान. मित्रांनो, एक युनिक गोष्ट लक्षात ठेवा. शिवरात्रीच्या मध्यरात्री, जिला आपण निशिथा काळ म्हणतो, त्यावेळी शिवमंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा लावणे हे कोटी यज्ञाचे पुण्य देते. या रात्री लिंगाष्टकमचा पाठ केल्याने दारिद्र्य दूर होते आणि शिवकृपेचा अनुभव येतो. मित्रांनो, जर तुम्हाला महाशिवरात्रीची शिवलीला अमृतमधील कथा ऐकायची असेल तर खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून आत्ताच व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. ज्योतिष आणि आध्यात्मिक उपायांच्या अशाच व्हिडिओंसाठी ॲस्ट्रो गाईड इंडियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. शुभ महाशिवरात्री.